अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी, मजूर आणि गोरगरिबांना त्रास दिला जातो आणि अशा अनेक घटना समोर येतात। आता ही अशीच एक मनाला सुन्न करणारी घटना घडली। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेत असा खुलासा केलाय ज्याने सर्वांनाच धक्का बसलाय। त्यांनी थेट आरोप केलाय की एका सावकाराने कर्ज फेडता न आल्याने एका कर्जदार महिलेच्या मुलीला राजस्थानमध्ये विकायला लावलं। हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी गावात सावकार सुनील बुरड याचा हैदोस वाढलाय। इतकंच नाही तर एका 12 वर्षांच्या मुलीवरही अतिप्रसंग झाल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केलाय। मग हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? कारण यात शेतकऱ्यांच्या, आदिवासी बांधवांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। तर मग जाणून घेऊयात या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि आमदार गायकवाड यांनी आणखी कोणते खुलासे केलेत, कोणते आरोप केलेत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। अवैध सावकारी हा महाराष्ट्रातला एक मोठा प्रश्न आहे। शेतकरी, मजूर आणि गरीब लोकांना या सावकारांचा त्रास सहन करावा लागतो। बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावात सुनील बुरड नावाच्या सावकाराने तर कहरच केला। आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या सावकाराने कर्ज फेडता न आल्याने एका महिलेच्या मुलीला राजस्थानमध्ये विकायला लावलं। हा आरोप ऐकूनच संताप येतो, पण यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या सावकाराने एका 12 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचाही आरोप आहे। हे सगळं ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की राज्यात असं कसं चालतं? आमदार गायकवाड यांनी यावेळी सांगितले की सावकार अनेकदा बड्या व्यक्ती आणि पोलिसांना हाताशी धरून आपला धंदा चालवतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही। पण आता स्वतः आमदारांनी या सावकाराविरुद्ध आवाज उठवलाय। गायकवाड म्हणाले की अनेक शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलींवर सावकारांनी अत्याचार केले। काही ठिकाणी तर सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनीही हडप केल्या। हे सगळं सावकारी कायद्याचा गैरवापर करून केलं जातं। गायकवाड यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे। ते म्हणाले की जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो त्याची मस्ती सरकारने उतरवली पाहिजे। त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत लढण्याची तयारी दाखवली। तसंच आदिवासी गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या सावकारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। विशेष म्हणजे गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की या प्रकरणात शेतकऱ्यांना आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा। हे प्रकरण फक्त बुलढाण्यापुरतं मर्यादित नाही। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असेच सावकार गोरगरिबांना लुटत आहेत। सावकारी कायद्याचा गैरवापर करून ते शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांच्या कुटुंबावर अत्याचार करत आहेत। यावर आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि तातडीने कारवाईची गरज आहे। गायकवाड यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचं आश्वासन दिले। पण प्रश्न असा आहे की या सावकारांना खरंच आळा बसणार का, की हे सगळं फक्त राजकारणाचा भाग आहे? आमदार गायकवाड यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा खरंच गंभीर आहे। आता सरकार यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमच्या गावात किंवा परिसरात अशा सावकारीच्या घटना घडतायत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।